महामुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 23 जुलै 2024 मंगळवार, आषाढ मास कृष्ण पक्ष द्वितीया, धनिष्ठा नक्षत्र, आयुष्यमान योग आणि गरकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज एखादे शस्त्र किंवा धार असलेली वस्तू जरा जपून वापरा। अति घाई गडबडीने काही कामे करण्याचे टाळा, आपल्याला आरोग्याला त्रास होऊ शकतो, शारीरिक दुखापत सुद्धा होऊ शकते। वृषभ राशी, आज कदाचित द्विधा मनस्थिती असेल, निर्णय घेण्यात आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते, त्यावेळी ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा सल्ला घेऊनच कामे करा। मिथुन राशी, जोडीदारांच्या मतांचा आदर करा, त्यांच्या आरोग्याची आपल्याला आज विशेष काळजी घ्यावी लागेल, काळजी घ्या। कर्क राशी, जुन्या मालमत्तेतून आपल्याला लाभ होईल, म्हणजे जुनी एखादी वस्तू असेल त्याची खरेदी विक्री यातून आपल्याला लाभ होईल, फायदा होईल। सिंह राशी, वैवाहिक अडचणी दूर होतील, विवाह प्रस्ताव मान्य होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील विवाह संबंधातील। कन्या राशी, अनपेक्षित लाभ होईल, शत्रूंच्या बुद्धीचा नाश होईल, आपल्याला विजय प्राप्त करता येईल। तुळ राशी, भावंडाशी आज कदाचित मतभेद वाढू शकतात, कदाचित आपल्या चुकीमुळे चुकीच्या व्यवहारामुळे मोठी चांगली नाती सुद्धा दुरावू शकतात, त्यामुळे सावध राहा। वृश्चिक राशी, सहकर्मींचे अपेक्षाप्रमाणे आपल्याला साथ लाभेल, त्यांच्या साथीमुळे मदतीमुळे आपली कामे वेळेत पूर्ण करता येईल। धनुराशी, स्वतःसाठी वेळ व धन खर्च करता येईल, काही मनातील इच्छा पूर्ण करता येईल, मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल, समाधान लाभेल। मकर राशी, कुटुंबात निर्माण झालेले गैरसमज वेळीच दूर करा, वादविवाद वाढणार नाही याकडे लक्ष द्या, वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न करा। कुंभ राशी, राजकीय क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व वाढेल, मान सन्मान व एखादे पद सुद्धा आपल्याला आज लाभेल। मीन राशी, योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीची साथ आपल्याला लाभेल आणि अडचणी आपण दूर करू शकाल आणि अडचणींवर मात करता येईल। आजचा दिवस 12ही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।